अग्निरक्षक व वन कामगार यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर। अग्निरक्षक व वन कामगार यांच्या समस्या सोडवण्याबाबत शेरखान पठाण चंद्रपूर प्रहार जिल्हा प्रमुख व अध्यक्ष अग्निरक्षक वनमजूर बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी प्रत्यक्ष आमदार माजी राज्यमंत्री यांनी आपल्या पत्राद्वारे समस्या सोडवण्याचे पत्र सादर केले होते। या पत्राची दखल घेत बच्चू कडूभाऊ यांनी माननीय श्री गणेशजी नाईक वनमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच माननीय संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना पत्राद्वारे कळवून त्यांच्या समस्या तत्कालीन निकाली लावण्यात यावा याकरिता पत्रांद्वारे कळविण्यात आले आहे। गाव खेड्यातील तसेच जंगललगत असलेल्या खेड्यातील वृद्ध मजूर तसेच तरुण मजुरे गेल्या अनेक दिवसांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे अग्निरक्षक म्हणून तसेच वनमजूर म्हणून काम करीत आहेत, परंतु त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अन्याय होत असल्याने हा अन्याय दूर करण्यात यावा याकरिता आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शेरखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली माननीय श्री जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सविस्तर असे की अग्निरक्षकांना वन विभागाकडून वेळेवर मजुरी मिळत नाही, यासोबतच त्यांना 5 महिन्याकरिता फक्त कामावर ठेवले जातात, तेव्हा त्यांना 12ही महिने कामावर सतत ठेवण्यात यावे। तसेच अग्निरक्षकांना त्यांच्या संरक्षणकरिता बॅग, थर्मास, टॉर्च, जुते, अग्निरक्षकाचा ड्रेस, हेल्मेट, अग्निरक्षक ओळखपत्र इत्यादी साहित्य त्यांना देण्यात यावे। अग्निरक्षकांना फक्त त्यांना अग्नी विझवण्याचेच काम देण्यात यावे, इतर कोणतेही काम देऊ नये। तसेच काही वन कर्मचारी यांचा फायदा घेत यांच्या कामाच्या पावत्या बनवून बिल व मस्ट भरून वेळोवेळी यांची रक्कम हडप करतात। तसेच अग्निरक्षकांना निधी भत्ता देण्यात यावा। अग्निरक्षकाची ड्युटी हे 8 तासाची करण्यात यावी। तसेच यांचा मासिक पगार 12,500 ऐवजी 18,500 करण्यात यावा व त्यांच्या खात्यामध्ये दरमहा मासिक रुपये देण्यात यावे। तसेच अग्नी विझवताना काही जीवितहानी होऊ शकते, याकरिता शासनाकडून वन विभागाकडून त्यांचा 50 लाखाचा विमा उतरवण्यात यावा। अशा अनेक मागण्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले। समस्या तत्काळ निकाली लागणार असल्याने अग्निरक्षक तसेच वनमजूर यांच्या चेहऱ्यावर आनंद हास्य उमटले असल्याचे पाहायला मिळाले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।